नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 5 मिनिटात तयार होणारा झणझणीत असा तव्यावर केलेला गरमागरम झुणका कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा झुणका तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. एकदा तरी अशा प्रकारे तुम्ही झुणका तव्यावर बनवून पहा. पुन्हा पुन्हा बनवाल. रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी शेअर केली आहे. तर झुणका बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. लोखंडी तव्याचाच इथे वापर करायचा आहे. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. झुणक्यासाठी तेल थोडेसे जास्त लागते म्हणून मी इथे वापरत आहे. आता 1 चमचा छोटा मोहरी, त्याबरोबरच 1 चमचा छोटा जिरे आणि पाव चमचा हिंग घालूया आणि फोडणी अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. फोडणी व्यवस्थित तडतडून घेतल्यावर लगेचच एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या घालूया. इथे ह्या ठिकाणी तुम्ही लसूण ठेचूनही वापरू शकता. फक्त कांदा आता इथे आपण 2 मिनटे व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा अगदी व्यवस्थित अशा प्रकारे मीडियम गॅस करून परतून घेतल्यावर लगेचच आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि व्यवस्थितपणे पुन्हा कांद्यामध्ये एकजीव करून घेऊया. पाहू शकता कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे. आता कांदा परतून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर तिखट चटणी घालूया. त्याबरोबरच पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि 1 छोटा चमचा धनेपूड घालूया. हे पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा झुणक्याच्या क्वांटिटीनुसार इथे पावडर मसाले वापरू शकता. आता पावडर मसाले घातल्यावर अशा प्रकारे फक्त अर्धा मिनिटभर फोडणीमध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच अर्धा ग्लास आपण पाणी घालूया. इथे साधे पाणीच मी वापरले आहे. आता पाणी घातल्यावर अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे कलत्याने ढवळून घ्यायचे आहे. त्यानंतर पाण्याला अगदी व्यवस्थितपणे उकळी येऊ देऊया. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. पाहू शकता पाण्याला अगदी व्यवस्थितपणे उकळी आली आहे. लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालूया. इथे अर्धी वाटी बेसन पिठाचाच वापर करायचा आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता बेसन पीठ थोडे थोडे करून घातल्यावर अशा प्रकारे कलत्याने ढवळत राहायचे आहे. आता अशा प्रकारे सर्वच्या सर्व बेसन पीठ घातल्यावर आपण पाण्यामध्ये बेसन अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. बेसन मी अगदी सुके असतानाच व्यवस्थितपणे तव्यावर भाजून घेतले होते. त्यामुळे जो आपण झुणका बनवत आहोत त्याला चव अगदी अप्रतिमेची येते. म्हणून बेसन अगदी भाजून व्यवस्थितपणे घ्यायचे आहे. आता गॅस लो करून आपण अशा प्रकारे सतत ढवळून झुणका अगदी व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया. त्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर गॅस मंद करून आपण तव्यावर झाकण ठेवूया. आपण साधारणतः 2 मिनटे झुणका व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. 2 मिनटानंतर आपण तव्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे सर्व जिन्नस शिजले आहेत. आता पुन्हा फक्त 1 मिनिटभर आपण अशा प्रकारे ढवळत राहूया आणि त्यातील पाण्याचा अंश जितका कमी होईल इतके आपण मीडियम गॅस करून आपण झुणका व्यवस्थितपणे त्यातील पाणी आटवून घेऊया. साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता झुणका अगदी व्यवस्थितपणे तयार झाला आहे. म्हणजेच पूर्णपणे तयार झाला आहे. आता लगेचच आपण ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरूया आणि पुन्हा व्यवस्थितपणे झुणका एकजीव करून घेऊया. पाहू शकता झुणका अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम झुणका भाकरीबरोबर सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला झणझणीत असा गरमागरम तव्यावर केलेला 5 मिनिटात तयार होणारा असा झुणका. हा झुणका तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.